रात्री 1:30 वाजता शुभंगी पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। श्रीकांत शिंदे होते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक होते, अनेक महिला आघाड्या होत्या, अनेक या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत, शिक्षक आलेले आहेत। शुभंगी पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत। ठाकरेंची साथ सोडलेली आहे, शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला, काय पहिला भावना आहे? आत्ताच आपण बघितलं की आदरणीय नामदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि भरतजी गोगावले साहेब आणि सरनाईक साहेब, आमचे म्हस्के साहेब आणि सगळेच आमचे देशमुख दादा असतील, आमच्या ताई असतील, सगळ्यांच्याच उन्मेष दादा असतील, यांच्या सगळ्यांच्या समवेत आज आपण शिंदे सेनेत म्हणजे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आणि तो प्रवेश मी माझ्या पदवीधर शिक्षक आणि महाराष्ट्रातील सर्वच युवा पिढीचा जो अनेक प्रश्न आहेत त्याच्यासाठी हा केलेला प्रवेश आहे। का ठाकरेंची साथ सोड वाटते तुम्हाला, काय कारण आहे असं? आपण बघत आलेलो आहोत की शिक्षक पदवीधरांचं काम मी अनेक वर्षापासून करत आहे आणि ते काम होत पण होतं, पण काही वेळेला अडचणी येतात आणि मग ज्या वेळेला आमच्या चर्चा होतात सगळ्या पदाधिकारींच्या, कारण की माझे तब्बल 35,000 पदाधिकारी महाराष्ट्रात आहेत, मग त्या लोकांचे कामं होण्यासाठी कुठेतरी अडचण जर निर्माण झाली तर ह्याच मंत्री महोदयांकडे आम्हाला जावं लागतं। आणि विशेष म्हणजे आपले दादा भुसे साहेब शिक्षण खातं हे आमच्याच शिंदे साहेबांकडे आहे, म्हणून त्यांच्याकडे परत परत जाण्यासाठी आम्हाला काही अडचणी तर कधी आल्या नाहीत, पण तरीसुद्धा जर कामं आम्हाला फास्ट गतीने व्हायला पाहिजे असतील तर आम्हाला येणं गरजेचं होतं। काय ठाकरेंच्या शिवसेनेशी काय बोलणं झालंय का, किंवा मातोश्रीशी काय बोलणं झालं का, त्यांना काय कळवलंय का, काय झालं बोलणं? सगळ्यांशी बोलणं कालपासून चालू होतं, कारण की अनेक तुमच्याच माध्यमाने मी पण बातम्या बघत होती की मी वाटेवर वगैरे ते, पण अनेक लोकांचे फोन पण आले, पण त्यांनी थांब असं म्हटलं नाही। काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे असं न म्हणता फक्त एवढंच विचारलं की तुम्ही जात आहात का। मी म्हटली काय करावं, तर काही त्याच्यावर उत्तर मिळालं नाही, पण तरीसुद्धा आम्हाला आमच्या शिक्षक पदवीधरांच्या हितासाठी हा प्रवेश महत्त्वाचा होता, कारण की मी त्यांचं नेतृत्व करते आहे। मी 49,000 मतदान मला पदवीधरला एक सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला अपक्ष निवडणुकीत दिले होते, तर त्या 49,000 मतदानाचं मला परतफेड करायची असेल तर मला येणं गरजेचं होतं। तुमचं फोनवर बोलणं झाल्यानंतर देखील थांब किंवा प्रॉब्लेम काय अशा प्रकारची विचारणा झाली नाहीये? नाही, तसं वरिष्ठांचे फोन नाहीत, 1-2 जणांचे आले होते, नावं घेण्याची काही आवश्यकता नाही, त्यांचे आले होते, पण थांब असं कधी म्हटलं नाही। आणि थांब म्हटलं असतं, काही म्हटलं असतं तरीसुद्धा आम्ही परवापासून देशमुख दादांचं माझं आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आजारी आहेत म्हणून त्यांचं माझं बोलणं चालू होतं आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमचे प्रश्न सुटतील, म्हणून मी कार्यकर्त्यांसाठी आलेली आहे। माझा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ असा काहीच नाही, कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे ती मला कायम मान्य असते, म्हणून मी कार्यकर्त्यांसाठी मोठी जबाबदारी दिलेली आहे, पुन्हा तुम्हाला शिवसेना उपनेता पद देण्यात आलेली जबाबदारी वाढली, कशा प्रकारे पुढची दिशा असणार आहे, कशा पुढचं कार्य असणार आहे? यापूर्वी मी उपनेते, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशा अनेक पदं याच माध्यमाने पूर्ण केलेले आहेत आणि अनेक ठिकाणी महिला आघाडी असेल किंवा शिवसेना असेल, अनेक ठिकाणी म्हणजे मी दिवसाला 1000 किलोमीटर प्रवास करत असते आणि मी हे काम त्या शिवसेनेत पण केलेलं आहे। तर ह्या शिवसेनेत इथे तर अनेक लोक हे तिथले पण माझ्यासोबत आहेत आणि तेच आहेत। मी आता बघितलं यांनी माझी व्यवस्था, आमची सगळ्या म्हणजे हजारो कार्यकर्ते आलेले आहेत। तुम्ही बघितलं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या इतक्या होत्या की प्रत्येकजण आम्हाला पोलीससुद्धा थांबवत होते, एवढं कुठे चालले ते असं, आणि सुशिक्षित लोक आहेत, म्हणून हे सगळ्या लोकांना घेऊन आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आणि सर्वच माननीय मंत्री महोदय यांना घेऊन आदरणीय दिघे साहेबांनी, आदरणीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे, तर आम्ही नक्कीच त्या परीने काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, सर्व आमदार सोडून जात आहेत, आता आजपर्यंत आमदार गेलेले आहेत, खासदार गेलेले आहेत, सचिन नायर देखील गेले, तुम्ही देखील जातात, कार्यकर्ते का हे पक्ष प्रवेश करत आहेत, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांच्या मनात खतखत आहे। कसली खतखत आहे? की कार्यकर्त्याला वेळ दिला जात नाही। मी असं म्हणणार नाही की मला वेळ दिला गेला नाही, कारण की असा विषय आहे की कार्यकर्ते माझ्याकडे जेव्हा येतात आणि मला सामान्य कार्यकर्ता म्हणतो की प्रत्येकाला वाटतं की एकदा मातोश्री बघावी, आणि प्रत्येक कार्यकर्ता सामान्य म्हणजे एखादी महिला आघाडीची पदाधिकारी असेल, ती जिल्हा संघटिका असेल, अशा महिला पदाधिकारी जेव्हा म्हणतात की ताई तुम्ही उपनेते आहात महाराष्ट्राच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या, तर ताई आम्हाला तिथपर्यंत मातोश्रीवर घेऊन चला, आम्ही ज्या वेळेला वेळ मागतो मला मिळत असेल पण त्या लोकांना मिळत नाही, तर त्यावेळेला आम्ही काय उत्तर द्यावं, म्हणून हे सगळ्यांना मनात वाटतं ही खतखत आहे, म्हणून येता कदाचित सोडून जात असतील।
नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी थांब किंवा प्रॉब्लेम काय अशा प्रकारची विचारणा झाल्या नसल्याचं शुभंग पाटील यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश मोरे सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.